नमस्कार गाईस. आज आपण उदारमतवाद भाग दुसरा पाहणार आहोत. तर आपण उदारमतवादाचा पहिला भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये प्रस्तावना असेल, उदय, विकास आणि कोर थीम आणि उत्पत्ती याच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आज आपण उदारमतवादाचे तत्वे पाहणार आहोत. त्यामध्ये एक नंबरचा पॉइंट आहे व्यक्तिवाद. व्यक्तिवाद हा राजेशाही आणि सरंजामशाही या व्यवस्थेत व्यक्तीला वैयक्तिक विकासाची संधी उपलब्ध नव्हती. ओके, तर म्हणजे काय, राजेशाही आणि सरंजामशाही ही जी व्यवस्था होती, या व्यवस्थेमध्ये व्यक्ती विकासाला किंवा वैयक्तिक विकासाची जी संधी निर्माण होणार होती किंवा वैयक्तिक जे आपल्याला गरजा करायच्या आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला आपण समजा मला स्वतःचा विकास करायचा आहे, कामधंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे किंवा माझा स्वतःचा जे काही मला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते क्षेत्र निवडण्याची काय नव्हती, संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे राजेशाही जर आज आपण विचार केला, किम जॉंग हे पाहतो आपण, तर किम जॉंग हे आज राजा आहे. तिथले राजा ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने त्या ठिकाणची व्यवस्था काम करत असते. मग ते राहणे कसे असावे, वागणे कसे असावे, हेअरस्टाईल कशी असावी, हे सुद्धा किम जॉंग ठरवतात राजेशाहीमध्ये आजही सुद्धा. तर त्याच अनुषंगाने व्यक्तीच्या गुणांचा आणि क्षमतेचा सन्मान केला जात नसे. व्यक्तीच्या गुणांचा आणि क्षमतेचा सन्मान केला जात नसे. जर माझ्यामध्ये एखादी व्यक्तीमध्ये म्हणजे माझ्यामध्ये एखादी क्षमता आहे, बरोबर, किंवा माझ्यामध्ये चांगले गुण आहेत की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो, माझ्याकडे चांगली अभ्यास करण्याची कुवत आहे, किंवा क्षमता आहे, माझ्याकडे चांगले स्किल डेव्हलपमेंट आहे, माझ्याकडे काहीतरी आहे, तर ते करण्याची संधी त्या काळामध्ये उदारमतवादाचे ज्या व्यवस्था होती त्या काळाची, तर त्या व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या गुणांना आणि क्षमतेना सन्मान मिळत नव्हता. जी व्यवस्थेमध्ये परंपरा रूढी ज्या पद्धती चालू होत्या तेच केलं जात होतं. समजा माझे वडील जर काम करायचे, शेती करत असतील तर मला शेतीच करावं लागत असेल. राजाचा मुलगा जर राजा असेल तर राजाच्या मुलाला काय करावं, राजाच्या पदावरच बसायचं. सैनिकाचा मुलगा सैनिकच. अशा पद्धतीने एक व्यवस्था चालत असेल. त्या व्यवस्थेमध्ये जरी त्या इतर व्यक्तीला म्हणजे जे राज्यातील व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तींना जर समजा त्या एखाद्या मुलाकडे जर चांगली क्षमता असेल, राजापेक्षाही चांगली स्किल असेल, तर त्या मुलाला शेतकऱ्याचा मुलगा असेल तर शेतीच करावी लागत होती. अशी एक व्यवस्था त्यावेळेस निर्माण होती. त्याच्यानंतर संपत्तीचे वितरण जन्माधिष्ठ आणि अभिजात व कुलीन वर्गाच्या हाती केंद्रित होते. संपत्तीचे वितरण हे जन्माधिष्ठ म्हणजे एक मोठा व्यक्ती आहे किंवा राजा आहे, त्या राजाची संपत्ती कोणाला मिळायची, राजाच्या मुलाला मिळायची, राजाच्या मुलाला मिळायची. जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा आहे किंवा व्यवसाय करणारा मुलगा आहे, व्यावसायिक मुलगा आहे, त्या व्यावसायिक मुलाला काय करायची, जर संपत्ती मिळवायची असेल, काम करायचं असेल, त्याला स्किल असेल, जर कमवण्याची क्षमता असेल, तर त्याला ते काय करता येत नव्हतं. ओके, मग अभिजात म्हणजे जे व्यक्ती समाजामध्ये मोठे गडगंज संपत्ती आहेत, ज्यांच्याकडं संपत्ती जास्त आहे, अशाच व्यक्तींना काय करायचे, त्याच व्यक्तीकडे संपत्ती, त्यांच्याकडे जास्त सत्ता असेल, संपत्ती असेल, ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांच्याकडे. अभिजात वर्गाचा सिद्धांत कोणी मांडला आणि अभिजात वर्गाचा सिद्धांताचा जनक कोण, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. जर अभिजात वर्गाचा सिद्धांत कोणी मांडला तर डब्ल्यू पॅरेटो. अभिजात वर्गाचा सिद्धांत हा कोणी मांडला तर पॅरेटो. जर संकल्पना कोणी मांडली तर मोस्को यांनी मांडली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. कुलीन वर्ग, अभिजात वर्ग आणि कुलीन वर्गाच्या हातामध्येच काय होती, संपत्ती असायची. मग ते
याला संपत्ती असल्यामुळे काय करायचे, इतर व्यक्तींना हीन मानलं जात असे. त्याच्यानंतर क्षमता, कुवत आणि योग्यतेच्या आधारे ध्येय प्राप्त करण्याचे स्वातंत्र्य नव्हते बरं काय. तर व्यक्तीला हे क्षमतेनुसार, कुवतेनुसार आणि योग्यतेनुसार काय मिळायला पाहिजे, स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. संपत्ती असेल, व्यवसाय असेल किंवा कोणते इतर सैनिक लष्करी सेवेमध्ये जाण्याचं काम असेल किंवा राजा बनायचं असेल, इतर सर्व गोष्टींना स्वातंत्र्य असावे अशी म्हणणारी ही संकल्पना होती. पण त्या व्यवस्थेच्या काळामध्ये क्षमतेला, कुवतेला आणि योग्यतेला कुठलाही थारा नव्हता किंवा थारा नव्हता असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जेस मिल हे विचारवंत काय म्हणतात, स्वतःवर, आपल्या शरीरावर आणि मनावर व्यक्तीचा सार्वभौम अधिकार असतो. म्हणजेच व्यक्ती हे आपल्या जीवनामध्ये काहीही करू शकतात. व्यक्तीच्या मनावर किंवा एक व्यक्ती हे आपण सार्वभौम आहोत, काहीही करू शकतो आपण, असं कोण म्हणतं, जेस मिल म्हणतात. हा प्रश्न सेट परीक्षेला येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सीबी मॅकफर्सन व्यक्तिवादी प्रवृत्तीवर टीका करतात किंवा विरोध करतात. जे व्यक्तिवादी म्हणजे व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी नडतात, आडव्या येतात किंवा विरोध केला जातात, त्या गोष्टींना मॅकफर्सन हे विरोध करतात, बरोबर. आणि स्वामित्व आधारित व्यक्तिवाद ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर क्षमता, प्रतिभेचा मालक असते, सामाजिक जबाबदारी नसते. ओके. स्वामित्व व्यक्तिवाद संकल्पना ही त्यांनी कोण, मॅकफर्सन यांनी मांडली. क्षमता, प्रतिभेचा मालक स्वतः व्यक्ती असतो, पण सामाजिक जिम्मेदारी, मला कोणीतरी राजा अडवेल, मला कोणीतरी व्यवस्था अडवेल, माझी परंपरा अडवेल, याची जबाबदारी व्यक्तीवर नसते असं मॅकफर्सन हे व्यक्ती म्हणतात किंवा विचारवंत म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे तर्क. मानव जातीला अंधश्रद्धा व परंपरा बंधनापासून मुक्त ओके करून तर्काधिष्ठ विचारसरणीचा विकास घडून आणण्याची प्रेरणा देते. ज्या समाजामध्ये मानवाला अंधश्रद्धा आणि परंपरा यापासून मुक्तता मिळायला पाहिजे, ओके, समाजामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या अंधश्रद्धा, परंपरा आहेत याच्यापासून व्यक्तीला हा मुक्तता मिळायला पाहिजे. म्हणजे तो काय, कोणत्याही परंपरेच्या अधीन न जाता तो मुक्त असला पाहिजे, त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे, स्वतःचे डिसिजन घेता आले पाहिजेत, स्वतःचे विचार मांडता आले पाहिजेत. या सर्व गोष्टींना समर्थन करतो उदारमतवाद. ठीक आहे. त्याच्यानंतर उदारमतवाद मानवाला मूलतः तर्कसंगत प्राणी मानतो, म्हणजे रॅशनल व्यक्ती मानतो. ठीक आहे. म्हणजे तर्कसंगत प्राणी मानतो. तो तर्काच्या आधारे तो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. मला काय चांगलं आहे, मला काय वाईट आहे, मला काय योग्य आहे, माझी बुद्धी किती आहे, माझी कुवत किती आहे, त्या अनुषंगाने मी माझे निर्णय घेऊ शकतो. पण माझ्या ज्या राज्यामध्ये, मी ज्या राज्यामध्ये राहतो त्या पद्धती मला अडवलेल्या नाही पाहिजेत याच्या अनुषंगाने. ओके. तर्काला ज्ञानाचे साधन नव्हे तर मानव स्वातंत्र्य आणि स्वायत्तेचा पाया म्हणून महत्व दिले जाते. म्हणजेच विचार करा, तर्काला ज्ञानाचे साधन नाही, म्हणजे माझ्याकडे तर्क करण्याची बुद्धी आहे, फक्त नुसतं असून चालणार आहे का, नाही चालणार, म्हणून ते साधन नाहीये. तर मानवी स्वातंत्र्य आणि स्वायत्तेचा पाया म्हणून महत्व दिले पाहिजे. माझ्याकडे असलेले स्वातंत्र्य आणि त्या स्वायत्तेचा विचार ऑटोनॉमीशी आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे, तर त्याला महत्व आहे. नाहीतर नुसते स्वायत्त आहे, माझ्याकडे तर्क करण्याची विचारसरणी आहे, मी आता समाजामध्ये वावरत आहे, माझ्याकडे विचार आहेत, माझ्याकडे भाषेची स्किल आहे, बोलण्याची स्किल आहे, मी काय एखादं काम करू शकतो, बरोबर, तर असून चालणार आहे का, असून नाही चालत. तर ते व्यावहारिक वास्तविक जीवनामध्ये वावरता आलं पाहिजे, तर त्याला महत्व आहे. ओके. तर त्याच्या अनुषंगाने नेक्स्ट 3 नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे संवैधानिकता आणि सहमती. संवैधानिकता आणि सहमती हे उदारमतवादाचा मूलभूत पाया आहे. ठीक आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर जॉन लॉक टू ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे.
त्याच्याच अनुषंगाने सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथामध्ये रुसो यांनी सुद्धा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये लॉक काय म्हणतात, राज्याच्या अस्तित्वापूर्वीच्या प्राकृतिक स्थितीमध्ये किंवा अवस्थेमध्ये व्यक्तींना जीवन स्वातंत्र्य आणि संपत्तीचा किंवा संपत्ती हे नैसर्गिक अधिकार प्राप्त होते. म्हणजे लक्षामध्ये ठेवा, लॉक म्हणतात की राज्याच्या अवस्थेपूर्वी किंवा राज्य निर्माण होण्याच्या पूर्वी व्यक्तीला जीवन स्वातंत्र्य आणि संपत्ती हे नैसर्गिक अधिकार पूर्वी प्राप्त होते. ओके, लॉक म्हणतात. पण या नैसर्गिक अवस्थेत या अधिकारांचे संरक्षण सुरक्षित किंवा सुनिश्चित नव्हते. जी अवस्था पूर्वी नैसर्गिक अवस्था, जी राज्य निर्माण होण्यापूर्वीची जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये माणसाकडे स्वातंत्र्य होतं किंवा नैसर्गिक अधिकार होते अशी जॉन लॉक म्हणतात. आणि त्यांच्याकडे कोणते, जीवन स्वातंत्र्य आणि संपत्ती हे 3 अधिकार होते. महाराष्ट्र शेठ 2026 ला याच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आलेला होता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नैसर्गिक अधिकार हे होते, पण त्या नैसर्गिक अवस्थेमध्ये अधिकारांचे रक्षण निश्चित करणे किंवा त्या अधिकाराची सुरक्षा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. म्हणून त्यामुळे व्यक्तींना परस्पर सहमतीने नागरी समाजाची निर्मिती केली. म्हणजे माझे स्वातंत्र्य असेल, जीवनाचा असेल किंवा माझ्या संपत्तीचा असेल, रक्षण करण्यासाठी काय करायला पाहिजे, नागरी समाजाची निर्मिती केली पाहिजे असं सर्व व्यक्तीने ठरवले. आणि आपल्या नैसर्गिक अधिकाराच्या संरक्षणासाठी राज्याची स्थापना केली. म्हणजे जी नैसर्गिक व्यवस्था होती किंवा प्राकृतिक स्थिती होती, त्या स्थितीमध्ये व्यक्तींना स्वातंत्र्य होतं किंवा नैसर्गिक अधिकार प्राप्त होते. माणूस हा वावरत होता, जगत होता, त्याच्याकडे संपत्ती होती, त्याच्याकडे जीवन जगण्याला व्यवस्थितरित्या चांगला जगत होता. कारण त्या काळामध्ये कायदे नव्हते, काही नव्हतं, त्याला स्वातंत्र्य होतं, तो जाऊ शकत होता कुठेही. संपत्ती बोट ठेवेल, ही माझी जमीन म्हणला तर तो माझी जमीन, असं त्या काळामध्ये आधी म्हणजे राज्य निर्माण होण्याच्या पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये काय होतं, स्वातंत्र्य, जीवन, संपत्ती हे 3 अधिकार किंवा नैसर्गिक अधिकार हे राज्य निर्माण होण्यापूर्वी होते असे लॉक म्हणतात. ओके, पण हे नैसर्गिक अधिकाराच्या रक्षणासाठी राज्याची स्थापना केली आणि राज्य निर्माण झालं असे लॉक म्हणतात. ओके, त्याच्यानंतर राज्याची भूमिका ही मर्यादित असावी आणि कार्य हे नागरिकांच्या सहमतीवर आधारित असावे. म्हणजे लक्षामध्ये ठेवा, राज्याची निर्मिती झाली नैसर्गिक अवस्थेमध्ये, राज्य निर्माण होण्याच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये व्यक्तीला जीवन स्वातंत्र्य संपत्ती हे नैसर्गिक अधिकार होते. त्याच्यानंतर त्यांचे रक्षण करण्यासाठी राज्याची निर्मिती झाली. पण राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर राज्याची भूमिका काय असायला पाहिजे, राज्य हे मर्यादित असावे. ओके, त्याच्यानंतर राज्याचं कार्य हे नागरिकांच्या सहमतीवर आधारित असावे. मर्यादित म्हणजे राज्याला जर कायदे करायचे असेल तर कायदे करण्याच्या अनुषंगाने मग त्याला स्वातंत्र्याचं रक्षण असेल, जीवनाचं रक्षण असेल आणि संपत्ती असेल, याला सोडून राज्यानं काम करावं म्हणजे मर्यादित असावं. ओके, त्याच्यानंतर नागरिकांच्या सहमतीवर नागरिकाला किंवा व्यक्तींना ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच गोष्टीच्या महत्वाच्या आधारे किंवा व्यक्तींचं सार्वमत घेऊन काय केलं पाहिजे, राज्यानं कार्य केलं पाहिजे, असं उदारमतवादाची संकल्पना आहे. त्याच्यानंतर राज्याच्या दैवी सिद्धांताला विरोध केला. राज्याचा दैवी सिद्धांत म्हणजे काय थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. राज्याचा दैवी सिद्धांत म्हणजे राज्य हे देवाने निर्माण केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेलं नाही किंवा कोणत्याही समाजाने निर्माण केलेलं नाही. राजा हा ईश्वराने निर्माण केलेला असून तो ईश्वर प्राप्ती आहे, म्हणून तो कोण आहे, राजा आहे. राजाच्या विरोधामध्ये आपण काम करणे हे सुद्धा पाप आहे.
असं दैवी सिद्धांत म्हणतो. पण उदारमतवाद काय म्हणतो की जर राजा व्यवस्थितरित्या काम करत नसेल, कार्य पार पडत नसेल, तर त्याच्या विरोधामध्ये जाऊन आपण काम केलं पाहिजे, असं उदारमतवाद ही संकल्पना म्हणते. पण राज्याची दैवी सिद्धांत शक्ती किंवा राज्याचा दैवी सिद्धांत हा काय म्हणतो, राजा हा देवाने निर्माण केलेला आहे, त्याला विरोध करू शकत नाही, राज्याचा दैवी सिद्धांत म्हणतो. ओके. पण उदारमतवाद हा म्हणतो की राज्य हे देवाने निर्माण केलेलं नसून किंवा दैवी सिद्धांताने निर्माण केलेले नसून राज्य हे व्यक्तीने निर्माण केलेले आहे, समाजाने निर्माण केलेलं आहे. राजाला आपण विरोध करू शकतो. राजाला आपण विरोध, ज्या काही गोष्टी राजा वेगवेगळ्या पद्धतीने कायदे करत असेल, कार्य करत असेल किंवा पाप करत असेल, तर त्या सर्व गोष्टींना आपण विरोध केला पाहिजे, हे उदारमतवाद म्हणतात. ओके. कायद्याच्या राज्याची स्थापना करतो. मर्यादित सरकार किंवा शासन याचे समर्थन जॉन लॉक करतो. म्हणजे लक्षात ठेवा, रूल ऑफ लॉ या गोष्टीची समर्थन उदारमतवाद करतो. म्हणजे राज्य निर्माण झाला. आता आपण इथून पाहिलं तर राज्याच्या अस्तित्वापूर्वी प्राकृतिक अवस्थेमध्ये माणसाला नैसर्गिक अधिकार होते. मग त्याच्यानंतर माणसाने परस्पर सहमतीने राज्य निर्माण केले. राज्य निर्माण केले तर राज्यावर मर्यादा टाकल्या. बरोबर. मर्यादा जर टाकल्या तर सहमतीनं कार्य करावं राज्यानं, हे सुद्धा म्हटलं. त्याच्यानंतर राज्य हे दैवी सिद्धांताला विरोध केलं. राज्याची निर्मिती हे दैवी सिद्धांताने झाली, त्याला सुद्धा विरोध केला. कोण? उदारमतवादी विचारवंतांनी. त्याच्यानंतर कायद्याच्या राज्याची स्थापना करतो, म्हणजे रूल ऑफ लॉ. त्याच्यानंतर कायद्याच्या अनुषंगानेच राज्य केलं पाहिजे. कायदे असे करा की व्यक्तींना जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती यांना सोडून कायदे करायला पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर मर्यादित सरकार असावे. मर्यादित सरकार म्हणजे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती याला सोडून राज्याने कायदे करावेत. माणसाला जीवन जगण्यासाठी व्यवस्थित समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण राहावी, अशा पद्धतीनं मर्यादित सरकार राहावे असे त्यांनी म्हणले. पण या मर्यादित सरकाराचे समर्थन हे जॉन लॉक यांनी केले. ओके. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल कदाचित. त्याच्यानंतर सहनशीलता हा चौथा तत्व आहे. उदारमतवाद नैतिकता, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचे समर्थन करतो. उदारमतवाद हा नैतिकता, आपण कालच्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे की माणसाकडे नैतिक बुद्धी आहे. मनुष्य हा नैतिकतेने चालत असतो, त्याला विचार करण्याचे आहे. समाजामध्ये किंवा राज्यामध्ये सांस्कृतिक विविधता आहे. समजा महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे, केरळ राज्याची संस्कृती वेगळी आहे, गोवा राज्याची संस्कृती वेगळी आहे, उत्तर प्रदेश राज्याची संस्कृती वेगळी आहे. अनेक राज्यांची वेगवेगळी संस्कृती असते, विविधता आहे. राजकीय विविधता, भारतीय संसदीय शासन प्रणाली आहे, अध्यक्षीय लोकशाही आहे. इतर देशामध्ये राजेशाही पद्धत आहे. या वेगवेगळ्या विविधतेचे समर्थन कोण करतो? उदारमतवाद करतो. ओके. त्याच्यानंतर फ्रेंच विचारवंत काय म्हणतो, तो आहे वॉल्टियर. वॉल्टियर काय म्हणतो, आप जो कहते हैं उससे मुझे घृणा है, लेकिन मैं मृत्यू तक आपके बोलने के अधिकार का बचाव करूंगा. जर समजा मी माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी स्टेटमेंट दिलोय, समोरचा व्यक्ती काय म्हणतोय की तू चुकीचं बोलतोय. ओके. आपण लोकशाहीमध्ये मी एखादं स्टेटमेंट दिलं तर समोरचा व्यक्ती काय म्हणतो की ते चुकीचं आहे असं म्हणू शकतो. पण त्या काळामध्ये काय होतं व्यवस्था, आप जो कहते हैं उससे मुझे घृणा है, लेकिन मैं मृत्यू तक आपके बोलने का अधिकार बचाऊंगा. मला जर समजा मी एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे, ते स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे मला माहित नाही, बरोबर, पण मी मरू शकना, माझ्या बोलण्याच्या अधिकाराचं मी काय करणार, मी
समर्थन केलं पाहिजे किंवा ते माझे अधिकार हे खरं आहे असं म्हटलं पाहिजे. कोणाचं? व्हॉल्टेअर यांचं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना एखादा व्यक्ती चुकीचा वागू शकतो किंवा बरोबर वागू शकतो, पण त्याचं समर्थन मी मरुजकांना करेल असं व्हॉल्टेअर म्हणतो. बरोबर. याच्या अनुषंगाने आज आपण उदारमतवादाचे तत्वे हे पाहिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आता आपण काय करणार आहोत, जे उदारमतवादाचे प्रकार आहेत, ओके, ते पाहणार आहोत याच्यानंतर.